नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी कोचिंग क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण काय पाहत आहोत? वर्ग 8 NMS विषय बुद्धिमत्ता. त्याला आपण मॅथ मध्ये मेंटल एबिलिटी टेस्ट 90 मार्काला आहे. त्याच्यामधला घटक पहिला काय? अक्षरमाला. पहिला घटक चालू होता आपला अक्षरमाला. त्याच्यातला पहिला प्रकार चालू होता एक अंकी. आता उदाहरण बघू. आपण 6 उदाहरणे पाहिले होते, आता 7 उदाहरण. आता बघा, इथं ई आहे. आता ही जी उभी रेषा असते ना मुलांनो, ही एल नसते, ही काय असते? आय असते. लक्षात ठेवा, एल नसते, काय असते? आय असते. मग ई पासून आय पर्यंत किती सुटले? आधी बघा, एफ जी एच आय म्हणजे किती सुटले? 3. एफ जी एच आय. आय पासून एम, आय पासून एम किती सुटले? 3. आय जे के एल एम. ओके. मग एम पासून क्यू, एम पासून क्यू किती सुटले? 3. कोणते? एन ओ पी क्यू. मग नंतर क्यू पासून यू, क्यू पासून यू पर्यंत किती सुटले? 3. आर एस टी. किती सुटले? आर एस टी. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3 3 सुटले. ओके. 3चा फरक आहे. मग 3चा फरक असल्यामुळे मग यू च्या पुढे किती सोडायचे? 3. मग यू व्ही डब्ल्यू एक्स. बघा, व्ही डब्ल्यू एक्स. मग पुढचा कोणता अक्षर त्याचं? वाय. मग बघा वाय. मग इथं ऑप्शन नंबर 2 उत्तर. ओके. एबीसीडी लिहायची. एबीसीडी तुमचं गणित म्हणजे गणित सोपं जातं. याचं उत्तर काय? वाय. ओके. आता 8वं उदाहरण बघा, डब्ल्यू क्यू के. आता इथं डब्ल्यू आहे, इथं क्यू आहे. किती सुटले बघा? 1 2 3 4 5 6. किती सुटले? 6. मग डब्ल्यू पासून क्यू, कुठे डब्ल्यू, व्ही यू टी एस आर आणि क्यू किती सुटले? 5. बघा, उलट जायचं बरं का. आता उलट बघा, व्ही यू टी एस आर आणि आलं काय? के. आता के पासून क्यू पासून के पर्यंत मग काय किती सुटले? बघा, पी ओ एन एम आणि एल आणि किती? के. म्हणजे बघा, डब्ल्यू आणि क्यू मध्ये किती सुटले? अल्फाबेट्स 5. क्यू आणि के मध्ये किती सुटले? 5. मग मला सांगा याच्या मागे किती सोडायचे? 5. मग के इथे काय सुटला? जे. हे काय? आय. एच. हे जी. नंतर एफ. 1 2 3 4 5 किती सुटले? 5. मग 6व्या नंबरला काय आहे? इथे येईल मुलांनो ई. मग याचा ऑप्शन नंबर किती आहे? 4. आलं का लक्षात? तर काय करायचं? यातला डिफरन्स शोधायचा. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्ही फक्त याची काय करायचं? दररोज प्रॅक्टिस करायची. आता पुढचा भाग आपण लगेच. चला मुलांनो, किती पाहिले उदाहरण? आपण अक्षरमालेचे प्रकार पाहिल्याचे किती पाहिले? 8. आता 9वं उदाहरण बघा, वाय कोमा टी कोमा ओ कोमा जे कोमा हे क्वेश्चन मार्क. आता बघा, आता इथं वाय आलं, टी आलं, इथं वाय, इथं टी. आता याच्यात 2 पद्धती आहेत बघा. मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो. पहिली पद्धत बघा कशी आहे. आता वाय पासून आपण टी पर्यंत जर गेलं तर किती सुटले बघा? एक्स डब्ल्यू व्ही यू टी 4 सुटले. किती सुटले? 4. एक्स डब्ल्यू व्ही आणि यू 4 सुटले. मग टी पासून किती सुटले? 4. एस आर क्यू पी आणि तो किती सुटले? 4 सुटले. मग क्यू पासून ओ पासून जे किती सुटले? 4. एन एम एल के किती सुटले? 4. आता मला सांगा याच्यामधला डिफरन्स म्हणजे फरक किती आहे? 4 4 4. मग साहजिक याच्यात किती? 4 4 आहे. मग काय सोडायचे? आय एच जी आणि एफ हे 4 सोडायचे. मग इथं काय येणार मुलांनो? ई. काय येणार आहे? या बघ, ई. आलं का लक्षात? आलं उत्तर. आताच आपण बघितलं तर अशाच प्रकारचं उदाहरण. आता दुसरी पद्धत काय? जर तुम्हाला असं जर माग एबीसीडीच्या असं जर मागे जर जावं वाटलं, अवघड वाटत असेल तर तुम्हाला पुन्हा एक सांगतो. आता लक्षात घ्या, इथं काय? जे. मग हे बघा इथं जे के एल एम एन ओ किती सुटले? 4. मग बघा ओ पासून टी पर्यंत ओ पी क्यू आर एस टी सुटले का? 4. टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय सुटले का? 4. मग आता इथं जे आलं, हे जे, मग याच्या मागे या. मग जे 1 2 3 4 हे जसं सांगितलं तसं. मग काय बघा, हे ई एफ जी एच आय जे. याचं उत्तर काय? ई. आपण असं करा तरी बरोबर, इकडून मागून करा, पुढून करा तरी बरोबर. तुम्ही जर उजव्या हाताने खाल्लं तरी पोट भरणार, डाव्या खाल्लं तर पोट भरणार. पुन्हा करा तुम्हाला जसं वाटेल तसं. आता बघा इथे सी कोमा. आता 10वं उदाहरण बघू. आता सी कोमा ई कोमा एच कोमा एल कोमा क्यू कोमा क्वेश्चन मार्क. आता सी पासून ई पर्यंत बघा, सी पासून ई. मग आता इथे सी आहे, इथे ई. काय किती सुटला मुलांनो? डी. सी डी ई. मग इथे ई आलं, मग इथे काय? एफ जी एच.
1 2 आणि साहजिक मुलांना आता किती सुटते 3 एच आय जे के एल आता किती सुटते मुलांना 4 बघा एल मग एम एन ओ पी क्यू 1 सुटला 2 सुटला 3 सुटला 4 सुटला मग इथे किती सोडायचे 5 क्यू मग क्यू आर एस टी यू व्ही 1 2 3 4 5 मग इथे काय व्ही नंतर काय डब्ल्यू मग याचं उत्तर काय डब्ल्यू मग बघा 1 सुटला 2 3 4 5 मग त्याच्यातला फरक वाढत गेला मग इथे 5 आले मग नाही इथे 4 आले मग किती सोडायचे 5 मग काय येतंय डब्ल्यू ओके हा लक्षात खूप सोपे मुलांना फक्त दररोज काय करायची प्रॅक्टिस करायची याचं 11 उदाहरण आता लगेच बघू आपण विद्यार्थी मित्रांनो 10 उदाहरण पाहिले होते आता 11 उदाहरण डब्ल्यू यू आर एन एल ला परत सांगतो आहे घोटाळा करेल लक्ष द्या क्वेश्चन मार्क आता डब्ल्यू आणि यू मध्ये कितीचा फरक आहे मुलांना व्ही चा किती सुटले त्याच्यामध्ये व्ही यू आणि आर मध्ये किती सुटले 2 टी एस आर आणि एन मध्ये किती सुटले 3 क्यू पी ओ एन आणि आय मध्ये किती सुटले 4 एम एल के जे आणि हे आय म्हणजे बघा किती सोपं आहे 1 सुटला 2 सुटला 3 सुटला 4 सुटला मग आईच्या मागे जर गेला आपण इकडे तर किती सोडायचे 5 मग बघा पहिलं एच दुसरा जी एफ ई नाही आधी एफ असतं एफ ई आणि नंतर काय डी किती सुटले 5 1 चा फरक 2 चा फरक 3 चा फरक 4 चा फरक 5 चा फरक आणि नंतर मग 5 चा फरकच्या नंतर 6व्या नंबरला काय सी याच्यात उत्तर कुठे आहे बघा हे 2 नंबरचं सी आलं लक्षात चला 12व्या नंबरवर तुम्ही म्हणता एवढं मोठं आलं तर बापलेच अवघड आहे आज बाद नाही 12 पोळ्या खातात कशाच अवघड आहे बघा त्याच्याकडे एकदम बघा एकदम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बघा एकाग्र चित्त करा बघा किती सोपं आहे हा लय सोपं आहे आज बघा याच्यात 2 पद्धती आहेत किती आहेत मुलांना 2 पद्धत पहिली पद्धत बघा ए आणि झेड हे सोबत आले ए आणि झेड तुम्ही म्हणता हे इथं ए इथं झेड मग इकडून असे मोजायचे का 25 अल्फाबेट्स नाही आता ए आणि झेड आलं ना बघा मुलांना हे बघा ए च्या खाली झेड आलं नंतर बघा सी आणि एक्स हे सी आणि हे एक सुटला सी आणि एक्स ओके मग बघा ई आणि व्ही मग डी डब्ल्यू सुटला मग ई आणि व्ही त्याच्यानंतर जी टी हे जी टी एक सुटला हे जीच्या खाली टी मग मला सांगा इथं याच्या खाली आले मग आता इथं क्वेश्चन मार्क आहे मग काय करायचं एच एस सोडायचं आणि मग काय येईल आय आर काय उत्तर येईल मुलांनो इथं येईल आय आणि इथं येईल आर तुम्हाला त्या नावाला पहिले असं आलंच नाही मग आता आले ना तर लक्षात घे आय आर म्हणजे बघा याचं उत्तर किती आहे 2 मी परत सांगतो आय झेड लक्षात 1 सुटला सी एक्स हे सुटला ई व्ही 1 सुटला एफ यू सुटला जी टी मग काय करायचं एच एस सोडायचं त्याच्या समोरचं काय आहे आय आर याचं उत्तर नंबर काय 2 आता दुसरी पद्धत बघा मुलांनो आता दुसरी पद्धत काय आहे आपण जसं आतापर्यंत अक्षरमालामध्ये शिकलं का ती दुसरी पद्धत आता दुसरी पद्धत बघा कशी आता बघा इथं ए मग झेड लय लांब तुम्ही म्हणता इथं ए इकडे झेड लय लांब आले मग काय कर दादा 1 सोड मग 1 सोडल्याच्या नंतर इथं काय सी मग बघ ए बी सी नंतर बघ इथं डी सुटला ई आला इथं एफ सुटला इथं जी आला मग जी मग इथं एस सुटला इथं काय आला आय मग आता ऑप्शन कडे या बघा इथं आर आहे आय नाही पहिला चुकला इथं आय हे बरोबर आहे हे जे इथं आय पाहिजे चुकला हे 4 इथं पी आहे इथं आय पाहिजे चुकला म्हणजे जर तुम्ही ऑप्शन कट केले ना तर तुमचं उत्तर काय आहे बरोबर आहे मग आता काय आलं आर आता इथं टी आहे मग टी च्या नंतर इथं व्ही आहे मग टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड मग इथं असं काय एक सुटल्याच्या नंतर ते आपण जर इथं आर जर धरलं तर काय सुटायला मुलांना एस आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड मी पहिली बी पद्धत सांगितली तुम्हाला आणि आता दुसरी बी पद्धत आहे किती गणित जर अवघड असलं तर त्याच्यामध्ये एक छोटस जर आपण निरीक्षण केलं आणि जर व्यवस्थित लक्ष दिलं तर ते अवघड असतं का ते खूप सोपं असतं अवघड काय नसतं ते आपलं फक्त दिमागातच असतं त्याच्यामुळे सगळे गणित सोपे आहेत फक्त थोडंसं काय करा सराव करा आता चला पुढचं उदाहरण लगेच बघू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशाचा नमस्कार आताच आपण 12 उदाहरण पाहिले आलं लक्षात आता उदाहरण किती आहे 13 आहे आता बघा ह्याच्या बी किती आहेत पद्धती 2 पद्धती किती 2 आता तुम्हाला 2 म्हणले आम्ही का 2 सोडायचे नाही एकच सोडायची आलं लक्षात पण तुम्हाला समजून सांगायचं तुम्हाला जी आवडेल ती काय करायचं गणित करायचं आता बघा
ए कॉमा डी कॉमा ई कॉमा पी कॉमा वाय कॉमा क्वेश्चन मार्क. आता बघा ए डी किती सुटले मुलांना 2, बी सी त्याच्यानंतर डी आणि आय मध्ये किती सुटले मुलांना 4. बघा ई एफ जी एच आय आणि आय पासून पी पर्यंत किती सुटले मुलांना 6. जे के एल एम एन ओ पी 2 4 6 आता किती सुटते मुलांना 8. मग बघा आता पी पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय सुटले 8. आज मला सांगा इथे 2 सुटले पुन्हा 2 प्लस केले 4चा फरक 6चा फरक 8चा फरक. आता कितीचा फरक आहे दादा हो 10चा. आता बघा वाय वाय नंतर झड तुम्ही काय म्हणता एबीसीडी संपले. आता एबीसीडी संपली नाही इकडे असं घुसायचं मस्तपैकी. हा तुम्ही म्हणता एबीसीडी संपली आता गणित चुकीचं नाही असं घुसायचं. मग कसं बघा वाय इथे येईल झड ए बी सी डी ई एफ जी एच आय किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग इथं आय आय आलं मग याच्यात 11व्या नंबरला काय उत्तर येणार आहे मुलांनो क्वेश्चन मार्क जागी काय जे. अलग लक्षात बघा तुम्ही पहिले सांग पुन्हा परत सांगतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झड. मग ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. अलग लक्षात पहिले 2 मग 4 6 8 10 आणि नंतर आपलं उत्तर. ओके हे आर नंबर जे पहिलं उत्तर आपलं. ओके आता लक्षात घ्या. आता दुसरी पद्धत कशी आहे तुम्हाला जी आवडन तिने काय करायचं तुम्ही गणित करायचं बाकी काय नाही करायचं. आता लक्षात घ्या. आता आता तुम्ही म्हणता सर हे लमट सुटायले लमट 5 7 8 घंटे सुटायले मग काय करायचं. आता मला सांगा मुलांनो ए चा नंबर किती आहे आपण नंबरिंग दिली होती पहिल्या लेक्चर मध्ये आपण नंबरिंग दिली होती. ए पासून झड पर्यंत 26 पुन्हा झड पासून ए पर्यंत 26 सुरुवातीपासून दिलती आणि शेवटून कुंडी दिलती. मग पहिला नंबर काय आहे सुरुवातीपासून ए चा नंबर 1 डी चा किती येतो मग मुलांनो 4 1 2 3 4 आय चा किती येतो 9 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यानंतर पी चा किती येतो 16 9 10 11 12 13 14 15 16 आणि वाय चा किती येतो मुलांना सुरुवातीपासून नंबर 25. आता तुम्ही थोडस जर निरीक्षण केलं या संख्या वर्ग संख्या काय वर्ग संख्या. मग बघा कसं 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25. मग आता 1 2 3 4 5 मग इथे किती आहे 6 चा वर्ग 6 चा वर्ग किती आहे 36. अलग लक्षात 6 चा वर्ग किती आहे 36. मग 36 या नंबरला जे अक्षर आहे तेच आपलं उत्तर. मग बघा ए पासून झड पर्यंत किती ए पासून झड पर्यंत किती नंबरिंग झाली 26. मग बघा मग असं घुसा असं 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36. मग जे उत्तर आहे आपलं काय येईल मुलांनो जे. बघा अलग लक्षात. मग त्याच्यासाठी तुम्हाला वर्ग 1 ते 30 पर्यंत पाहिजे आणि घन 1 ते 20 पर्यंत पाहिजे. वर्गाला म्हणायचं काय म्हणायचं स्क्वेअर आणि घनाला काय म्हणायचं क्यूब. अलग लक्षात हे तुम्हाला पाठ पाहिजे. आपण आता काय केलं दोन्ही बघा 1 चा वर्ग 1 2 चा 4 3 चा वर्ग 9 4 चा 16 5 चा 25 आणि 6 चा 36. मग असं आपण नंबरिंग केली 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 नंबरला काय जे उत्तर आहे. ओके आता चला आपण पुढचे एक्झाम पाहू. एम कॉमा एन कॉमा ओ कॉमा आर कॉमा व्ही कॉमा ए कॉमा क्वेश्चन मार्क. आता एम आता बघा एम याच्यात काय सुटला एन एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही किती सुटले 1 1 2 3. मग याच्यात किती सुटते 4 व्ही डब्ल्यू एक्स वाय झड. हे संपली बीसीडी लगेच सुरू झाली इकडून हे आलंय. मग आता मला सांगा मुलांना 1 सुटला 1 चा फरक 2 चा 3 चा 4 चा मग इथे किती 5 चा बी सी डी ई एफ. मग इथे काय येईल जी. कुठे जी हे दुसऱ्या नंबरला जी. ओके एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झड. मग आता संपला. मग पुन्हा सुरुवात ए मग 5 बी सी डी ई एफ आणि हे झालं जी. मग काय दुसऱ्या नंबरला जी उत्तर काय जी. तर चला मुलांनो आज आपण काय केलंय अक्षरमालाचा पहिला प्रकार
पूर्ण संपलेला आहे. त्याचे 14 गणित मी उदाहरणे तुम्हाला सोडून टाकलेत. आता तुम्हाला मी 6 गणित याच्यावर तुम्हाला होमवर्कला देतोय. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप माहितीच असेल. काय व्हॉट्सअप ग्रुप? 95 52 85 95 65. याच्यावर तुम्ही काय करा, गणित सोडून काय करा, या ग्रुपवर पाठवा, व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. जर नाही आले तर मी तुम्हाला आन्सर पाठवतो. आता 14 गणित आपण अक्षरमालेत पहिल्या प्रकार घेतले. तुम्हाला होमवर्कला आता लगेच मी काय करतो, गणित देतो. ओके. काय कारणामुळे आपला हे नंबर दिसना झालाय म्हणून मी काय केलंय, इथे लिहिलंय 95 52 85 95 65. ओके. याच्यावर अभ्यास पाठवा, नाही आलं तर मी सांगतो तुम्हाला. चला, आतापर्यंत आपण किती उदाहरण पाहिले? 14. मग आता तुम्हाला ग्रहपाठ म्हणजे काय, होमवर्क म्हणजे काय, ग्रहपाठ. तर तुम्हाला किती दिले? 6. 14 आणि 6 किती होतात? 20. 20 आपण गणित पाहिले काय, ग्रह आपले हे अक्षरमालेच्या पहिल्या प्रकारावर. हे बघा, मी काय येडा नाहीये. आकाश सर म्हणजे मी, माझं शिक्षण काय, MA BEd BEd DEd आणि BSc ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ओके. एवढं माझं एज्युकेशन झालेलं आहे. आणि हे नंबर आहे माझा 95 52 85 95 65. काय जर तुम्हाला अडचण आली अक्षरमालेविषयी तर ते मी त्याच्यावर काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचा. आणि तुम्हाला मी अक्षरमालेचे किती पहिला प्रकार शिकवला अक्षरमालाचा, त्याच्यामध्ये मी 14 गणित तुम्हाला समजून सांगितलंय. 6 गणित तुम्हाला मी ग्रहपाठाला देत आहे आणि 20 गणित आपले अक्षरमाले पहिल्या प्रकारे संपतात. दुसरा प्रकार आपण काय करू, उद्या चालू करू. आता 1 सेकंद साठी हे तुम्ही बघून घ्या गणित आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा.